काय मग मोदक बनवायचे आहेत? अगदी पांढरे शुभ्र मऊ लुसलुशीत 21 मोदक अचूक प्रमाणात बघणार आहोत। यासाठी पाव किलो इंद्रायणी तांदूळ आणि पाव किलो आंबेमोहर तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा, चाळणीमध्ये पाणी निथळून घ्यायचं आणि एखाद्या कापडावरती व्यवस्थित पसरवून वाळवून घ्यायचा। हे तांदूळ व्यवस्थित वाळल्यानंतर गिरणीतून बारीक पीठ दळून आणायचं। इथे तुम्ही तयार पीठ वापरला तरी चालेल। आता इथे मी 2 ते 2.5 वाट्या ह्या नारळाच्या घेतलेल्या आहेत आणि नारळाचे तुकडे करून मिक्सरला फिरवून घेतलेला आहे। नारळाचा चव मोजून बघितला 2 वाट्या आहे, तर एका पॅनमध्ये 1 चमचाभर तूप, 1 चमचाभर खसखस घालून नारळाचा चव परतून घेतला। नारळाचा चव 2 वाटी होता। याच्या निम्मा आपल्याला गूळ घ्यायचा आहे, गूळ चिरून घ्यायचा आहे। आता गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि सगळं सारण छान एकजीव होईपर्यंत बारीक गॅसवरती परतून घ्यायचं आहे। सारण छान मिक्स झाल्यानंतर वेलदोड्याची पावडर टाकून छान मिक्स करायचं। सारण तयार आहे। आता उकड काढून घेऊयात। 2 वाटी पीठ घेणार आहे, तर 2 वाटी पाणी घालायचं, चिमूटभर मीठ आणि थोडंसं तूप घालायचं आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर 2 वाटी आपण तयार करून घेतलेलं पीठ घालायचं आहे। पीठ छान एकजीव करून घ्यायचं आहे। इथे गॅस बारीक ठेवायचा आहे। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर याच्यावरती झाकण लावून अगदी बारीक गॅसवरती 2 मिनिटे वाफ काढून घ्यायची आहे। 2 मिनिटानंतर इथे वाफ चांगली आलेली आहे। गॅस बंद करून पुन्हा 2 मिनिट आपण असंच ठेवणार आहोत। आता हे मिश्रण थोडंसं थंड झाल्यानंतर याला अशा पद्धतीने स्मॅशरने थोडंसं स्मॅश करून घ्यायचं, म्हणजे याच्यातील गुठळ्या सगळ्या निघून जातात। हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं। मळण्यासाठी इथे मी ताटामध्ये हे पीठ काढून घेतलेलं आहे आणि 1-2 मिनिट छान असं मळून घ्यायचं, म्हणजे आपले मोदक मस्त लुसलुशीत होतात। आता या तयार पिठाचे आपण 21 गोळे करून घेणार आहोत, म्हणजे आपले 21 मोदक तयार होतात। गोळे तयार करून घेतल्यानंतर याच्यातील एक गोळा काढून घेतला। आता हाताला थोडंसं तेल, पाणी, तूप किंवा तांदळाची पिठी लावायची आणि अशा पद्धतीने या गोळ्याची वाटी बनवून घ्यायची आहे। तर आता ही अशी वाटी बनवल्यानंतर या वाटीला आपल्याला अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत। मोदकाला आपण जशा कळ्या पाडतो त्याच पद्धतीने 3 बोटांच्या मदतीने अशा कळ्या पाडून घ्यायच्या आणि त्यानंतर सारण भरायचं आणि व्यवस्थित सारण दाबून घ्यायचं आणि मोदक बंद करून घ्यायचं। सगळ्या कळ्या किंवा या पाकळ्या एकाच दिशेला आल्या पाहिजेत, अशा पद्धतीने मोदक बंद करायचा आणि मोदकाचं जे टोक आहे ते खूप जाडसर करायचं नाही, अगदी नाजूक असावं। छान असा कळीदार मोदक तयार झालेला आहे। सगळे मोदक बनवलेले आहेत। आता चाळणीमध्ये थोडंसं तेल लावून हे मोदक ठेवायचे। चाळणीमध्ये जेवढे बसतील थोड्याशा अंतराने असे मोदक ठेवायचे। मोठ्या गॅसवरती 10 मिनिटे वाफवून घ्यायचे आणि हे तयार मोदक आता आपण काढून घेणार आहोत। चाळणीला तेल लावल्यामुळे मोदक अजिबात चिटकत नाहीत। याच पद्धतीने राहिलेले सगळे मोदक वाफवून घ्यायचे। तर इथे 21 मोदक आपले तयार झालेले आहेत। तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा हे उकडीचे मोदक बनवून बघा। अगदी मऊ लुसलुशीत आणि अगदी सॉफ्ट असे मोदक तयार झालेले आहेत। तर या पद्धतीने हे मोदक बनवून बघा आणि सुवर्णच रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।